ऑनलाईन बैठक नव्हती. थोडं पुढे या ना. मोबाईल मागे ना, मोबाईल मागे. भारतीय जनता पक्षाने माझ्यावरती खूप मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकून मला विधान परिषदेची आमदारकी दिलेली आहे. मला असं वाटलं की त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याकरता लोकांसाठी एक संपर्क कार्यालय असणं आवश्यक होतं आणि म्हणून आज इथे मी हे जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी या कार्यालयामध्ये येऊन मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक महामंत्री म्हणून मी त्यांच्यासोबत काम करतेच आहे, एक सहकारी म्हणून त्यांना या कार्यालयामध्ये येऊन मला शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या, याकरता मी त्यांचे मनापासून आभार मानते. उद्या इथल्या नागरिकांसाठी आणि शहरातल्या इतर लोकांसाठी आम्ही भेटीची वेळ ठेवलेली आहे आणि 4 ते 9 या वेळामध्ये उद्या इथे नागरिकही भेटायला येतील, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जर का त्यांना कधी मला भेटावंसं वाटलं, संपर्क करावासा वाटला, काही समस्यांसाठी भेट घ्यावीशी वाटली, अर्ज द्यावेसे वाटले, तर त्याकरता म्हणून ही जागा किंवा ही वास्तू आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मी सर्व नागरिकांना आवाहनही करते की इथे माझ्या भेटीची वेळ मी निश्चित करेन, परंतु मी नसले तरी देखील त्यांचे अर्ज इथे स्वीकारले जातील, त्यांची समस्या ऐकली जाईल आणि ती माझ्यापर्यंत नक्कीच पोचेल. नमस्कार. आज ठाण्यामध्ये आमच्या सर्वांबरोबर वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून आणि माझ्या अगोदर अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या अशा एक कार्यकर्त्या म्हणून पूर्ण महाराष्ट्र प्रवास ज्यांचा झाला आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांबरोबर अनेक वर्ष संघटनात्मकदृष्ट्या त्यांनी केलेली एक वेगळ्या पद्धतीची असणारी संघटनात्मक एकजूट ज्याला म्हणतो, संघटनेमध्ये केलेलं भरीव काम आणि त्यामुळे त्यांना मिळालेली एक नवीन संधी. आज त्या विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी ठाणे शहरापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता आणि म्हणून ठाणे शहरामध्ये त्यांनी एक स्वतःचं असं राजकीय आणि इथल्या असणाऱ्या सर्व पार्श्वभूमीवरती एक कार्यालय असावं या मानसिकतेतून आज ठाण्यामध्ये एक पक्षाचं आणि आमदार म्हणून त्यांचं एक कार्यालय या ठिकाणी सुरू केलं. कार्यालयाचं उद्घाटन उद्या आहे, परंतु उद्या पूर्ण महाराष्ट्रभर मला प्रवास करायचा आहे म्हणून आज प्रदेश कार्यालयामधून निघताना मी त्यांना असं म्हटलं की मी 2 मिनटं तुमच्या कार्यालयामध्ये नक्कीच कॉफी प्यायला येईन आणि आपल्याला शुभेच्छा देईन. त्यामुळे ताईला खूप खूप या कार्यालयाच्या आणि तिच्या पुढच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आज महाराष्ट्रामध्ये